नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 2 मार्काचा व्याकरण या घटकावर आधारित विचारला जाणारा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी या घटकावर 2 मार्काला दरवर्षी प्रश्न विचारला जातो. तर मार्च 2023च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. यात दिले खालील तक्ता पूर्ण करा. मित्रांनो, शब्दसिद्धीमध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत. एक तर प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा. तर याच्यामध्ये भर दिवसा, लाल लाल, दुकानदार, खटपट हे शब्द कुठल्या शब्दाच्या प्रकारात जातील? तर भर दिवसा, दिवसाच्या अगोदर भर हा उपसर्ग लागलाय, म्हणून भर दिवसा जो शब्द आहे, भर दिवसा, दिवसा हा जो शब्द आहे हा उपसर्ग घटित मध्ये जाईल. लाल लाल आणि खटपट हे जे 2 शब्द आहे बघा, लाल लाल, खटपट, झटपट, पटापट अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते शब्द येतात अभ्यस्त मध्ये. मग इथं लाल लाल, लाल लाल, त्याच्याबरोबर खटपट, खटपट असे जे शब्द आहेत ते सगळे अभ्यस्त मध्ये येतील. आणि त्याच्यानंतर दुकानदार, दुकान आहे त्याच्या पुढे दार हा एक प्रत्यय लागलाय, त्याच्यामुळे दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द झाला, दुकानदार. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. 2 मार्क सगळ्यांचे फिक्स होऊन जातील. तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.